गुड मॉर्निंग गाईस. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, काल मी मित्राच्या घरी स्टेला होतो. तर त्यानंतर मी कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमधून निघाल्यानंतर बाप्पांचे दर्शन घेतले. मग बसमध्ये धिंगाणा घालायला गेलो. धिंगाणा घालता घालता भूक लागली म्हणून थोडासा नाश्ता करायला थांबलो. इथून पुढे व्लॉग कंटिन्यू करूया. तर बघू शकता पोरं काहीतरी खायला घेत आहेत. बसमध्ये तेवढाच टाईमपास. चला पोरांना बस निघेल. ही बघा आपली बस. यश पोरांना गोळा करतोय. तर गाईस ही नीता अंबानी नाही आहे, ही नीता अस्वले. आम्ही हिला कॉलेजमध्ये नीता अंबानी म्हणून हाक मारतो कारण हिच्याकडं रास पैसा आहे. आणि ह्या दोघांना तर तुम्ही पाहिलंच असेल. चला आपण पण बसमध्ये जाऊया, नाहीतर आपल्याला सोडून जातील. तर गाईस आता आपण निघालोय. बघू शकता मागं परत धिंगाणा घालतायत. यांचा धिंगाणा बघून मला राहवलं नाही, मग मी पण गेलो धिंगाणा घालायला. तर गाईस धिंगाणा घालता घालता कधी इंदापूरला पोचलो कळालंच नाही. बघू शकता तुम्ही. आमच्या स्वागतासाठी प्रिन्सिपल मॅम आल्यात. तर ह्या आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅम आहेत. तर गाईस माझ्यासोबत कोण आहे पहा, रील स्टार समृद्धी खतकर. यांनी माझ्या व्लॉगमध्ये येऊन माझ्या व्लॉगची शान वाढवले. चला तर गाईस आतमध्ये जाऊन बसूया. हे बघा हे सगळे मला सोडून आलेत. आता काय बोलू ह्यांना. काकांना पण घेतलं पाहिजे व्हिडिओमध्ये. काका इकडे बघा, हाय करा. परत बोलू नका घेतलं नाही म्हणून. तर थोड्याच वेळात आरती चालू होईल. बघू शकता किती मस्त एरिया आहे. हा माझा फ्रेंड शिव हाय कर. हा आमचा मॅमचा मुलगा आहे. चला तर बसमधून आपल्या बॅगा आणू. बसमध्ये बघितलं तर हे दोघं मस्तपैकी झोपलेत. पंखा पण लावलाय. आता काय बोलायचं. बरं झालं आम्ही दोघं वेळेत आलो. तर गाईस आरती झाली. आता आपण दर्शन करूया. आतमध्ये गेलं बघितलं डेकोरेशन एक नंबर केले. बघू शकता तुम्ही. डेकोरेशन बघून मला एकच बोलत आहे, येळकोट येळकोट जय मल्हार. तर थोड्याच वेळात आपला पण कार्यक्रम चालू होईल. तर डान्स आणि गाणी बोलून झाल्यानंतर सगळ्यांना भूक लागली. सगळं जेवण करून घेऊ. तर जेवण करून झाल्या आम्ही सगळे निघालो. सगळे खूप दमलेत. बघू शकता. मस्ती पण नाही करू शकत. तर यांच्यासोबत थोडंसं बसूया. तर जाता जाता ड्रायव्हर काकांना सांगितलं, काका पालीच्या गणपतीचे दर्शन करूया. काकांनी पण लगेच गाडी वळवली. तर आता आम्ही मंदिरात पोचलोय. आतमध्ये जाऊया, दर्शन करूया पटकन. तर माझ्यासोबत श्रवण आणि राज आहे. बाकीचे पुढे थांबलेत माझ्यासाठी. तर गाईस पुन्हा एकदा रील स्टार माझ्यासोबत आलेत. चला तर त्यांना घेऊन पुढे जाऊया. तर गाईस ही ऋतुजा, ही आपली नीता अंबानी आणि मॅम पण थांबलेत आपल्यासाठी. चला लवकर दर्शन करूया. तर गाईस आता मी मंदिराच्या एंट्रन्सला आलो आहे. नीता अंबानी बघा, तुला पण व्हिडिओमध्ये घेणार. तर गाईस आज काहीसुद्धा गर्दी नाही आहे. असं नशीब पाहिजे दर्शन करायला. चला तर मंदिरात जाऊया. आतमध्ये गेल्यावर त्या ताई मला ओरडल्या कॅमेरा अलाउड नाही म्हणून. मी पण ताईंचं ऐकलं, कॅमेरा बंद केला शिस्तीत. तर गाईस चला तर पुढे जाऊन दर्शन करायचं आहे अजून. चला पुढे जाऊया दर्शनाला. तर गाईस मला छोटे मोठे फॅन भेटलेत. बघू शकता तुम्ही, हाय करतायत. ते माझ्या पाया पडत होते. मी म्हटलं माझ्या नको, देवाच्या पाया पडा. ते बघा गाईस मीनू मॅम आणि काका पण आहेत रांगेत. ओ काका हळू, तुम्ही दर्शन करायला आलात, देवासोबत फेस टू फेस मीटिंग करायला नाही. आपला पण नंबर येईल आता. इथे देखील कॅमेरा अलाउड नाही आहे, फक्त आणि फक्त गाईस तुमच्यासाठी. ही रिस्क उचलतोय मी. एक छोटासा क्लिप काढण्याचा प्रयत्न केला आहे कारण तुम्हाला पण दर्शन भेटावं म्हणून. तर गाईस दर्शन करून झालं आहे. पाण्यात बघा छोटे छोटे मासे, कासवं खेळतायत. अरे हां मी विसरलोच, माझ्यासोबत एक मंद बदक पण आहे. दिसला असेल तर लाईक करा. तर गाईस सगळ्यांचं दर्शन झालं आहे. ही बघा प्रियंका, आम्ही दोघं मस्ती करत करत निघालो आहे. आणि आपला राज फोनवरती भिडलाय मस्तपैकी. कोणासोबत भिडलाय काय माहीत. तर आम्ही जात जात थोडीशी मस्ती केली. तर गाईस ही बघा आपली बस. चला तर बसमध्ये जाऊन बसूया पटकन. बसमध्ये काका आधीच येऊन बसलेत. वा काका सलाम तुम्हाला. तर आपण पाठीमागे जाऊन बसूया. पाठीमागे जाऊन पोरांनी थोडासा धिंगाणा घातला.
तर हा व्लॉग मी इथंच थांबवतो. लवकरच या व्लॉगचा नेक्स्ट पार्ट येईल. हा व्लॉग अजून पूर्ण संपलेला नाही आहे असं समजू नका. नेक्स्ट आम्ही कुठल्या स्टॉपला थांबलो ते कॉमेंट करून सांगा मला. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करा. भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.